नमस्कार. अक्षरकथामध्ये आपलं स्वागत आहे. आपण कधी असा अनुभव घेतला आहे का जिथे एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण 100% बरोबर असता? हो, म्हणजे सत्य, तर्क आणि पुरावे अगदी पूर्णपणे आपल्या बाजूने असतात. अगदी बरोबर. आणि आपल्याला खात्री असते की हा वाद आपणच जिंकणार. पण तरीही त्या वादविवादात आपला अत्यंत वाईट प्रकारे पराभव होतो. समोरचा माणूस काहीतरी भलताच युक्तिवाद करतो आणि आपण निरुत्तर होतो. खरं तर खूप राग येतो तेव्हा. हो ना. मग असं का होतं? सत्य नेहमी जिंकतेच असे का होत नाही? आजच्या या सखोल चर्चेत आपण याच विदारक सत्याचा आणि मानवी स्वभावाचा शोध घेणार आहोत. हा प्रश्न वरवर साधा वाटत असला ना, तरी तो आजच्या काळात अधिकच गडद आणि अस्वस्थ करणारा झाला आहे. म्हणजे तुम्ही आजकालची परिस्थिती पाहताय ना? हो तर. आज आपण समाजमाध्यमे पाहतो, वृत्तवाहिन्यांवरील राजकीय चर्चा पाहतो किंवा अगदी दैनंदिन जीवनातील आपले संवाद पाहतो. तिथे संवादापेक्षा वादाचं प्रस्थ खूप जास्त वाढले. खरंय, लोक एकमेकांचं ऐकूनच घेत नाहीत. अगदी. अशावेळी ही वादविवादाची आणि दुसऱ्याला हरवण्याची कला समजून घेणे केवळ गरजेचे नाहीये, तर या वैचारिक गदारोळात स्वतःचे मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी ती अत्यावश्यक बनली आहे. मला तर अनेकदा असं वाटतं की आजकाल जो वादविवाद होतो तो सत्याचा शोध राहिलेलाच नसतो. म्हणजे आपण जशी ती तलवारीची लढत किंवा फेन्सिंग पाहतो ना, अगदी तसाच हा प्रकार आहे. अच्छा, फेन्सिंग. हे रूपक खूप छान आहे. हो, कारण तिथे कोण बरोबर आहे किंवा कोण नैतिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे याला काहीच महत्त्व नसतं. तिथे फक्त कोणाचा वार अचूक लागतो आणि कोण स्वतःचा बचाव वेळेवर करून समोरच्याला घायल करतो यावरच विजय ठरतो. हे तलवारीच्या लढाईचे रूपक अत्यंत चपखल आहे, कारण लढाईत फक्त जिंकणे महत्वाचे असते, तत्व नव्हे. आणि म्हणूनच आजची ही चर्चा केवळ वाद कसा जिंकावा याबद्दलची एखादी मार्गदर्शक पुस्तिका नाहीये. मग हे नक्की काय आहे? तर मानवी अहंकाराचे अत्यंत विदारक दर्शन घडवणारा हा एक आरसा आहे. या आरशात पाहताना कदाचित आपल्यालाच स्वतःच्या स्वभावाच्या काही अशा बाजू दिसतील ज्या आपण कायम जगापासून आणि स्वतःपासूनही लपावून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. बापरे, हे खूपच खोल आहे. तर आज आपण अशा एका तत्त्वज्ञाच्या विचारांचा वेध घेणार आहोत ज्याने मानवी स्वभावातील याच अंधाऱ्या आणि लपलेल्या बाजूवर प्रखर प्रकाश टाकला आहे. आर्थर शॉपेनहावर. बरोबर. अगदी बरोबर. 19व्या शतकातील अत्यंत प्रभावशाली पण मानवी स्वभावाकडे काहीशा निराशावादी दृष्टिकोनातून पाहणारे जर्मन विचारवंत आर्थर शॉपेनहावर. हो, आणि त्यांचं द आर्ट ऑफ ऑलवेज बीइंग राईट हे पुस्तक आजच्या आपल्या चिंतनाचा विषय आहे. पण या पुस्तकाकडे जाण्यापूर्वी मला याची ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घ्यायला आवडेल. म्हणजे हा विचार अचानक कुठून आला? बरं. शॉपेनहावर यांच्या ह्या पुस्तकाच्या मुळाकडे जेव्हा आपण जातो तेव्हा याचा संदर्भ अगदी प्राचीन ग्रीसच्या इतिहासाशी जोडला गेलेला दिसतो. प्राचीन ग्रीस म्हणजे सॉक्रेटिसच्या काळातला? हो, अगदी त्याच काळातला. प्राचीन ग्रीसमध्ये, विशेषतः अथेन्समध्ये सोफिस्ट नावाचा एक अतिशय प्रभावशाली वर्ग होता. सोफिस्ट? ते कोण होते? त्या काळात आजच्यासारखे वकील नसत. प्रत्येक नागरिकाला स्वतःची कायदेशीर बाजू न्यायालयात स्वतःच मांडावी लागत असे. त्यामुळे तिथे वक्तृत्वाला आणि वाद जिंकण्याला अनन्यसाधारण महत्त्व आले. अच्छा, म्हणजे बोलण्याची कला हीच त्यांची ढाल होती. अगदी. हे जे सोफिस्ट लोक होते ते पैशांच्या बदल्यात लोकांना वादविवादात जिंकण्याचं प्रशिक्षण देत असत. एक सेकंड, म्हणजे सोफिस्ट एक प्रकारचे प्राचीन PR एजंट्स किंवा भाडोत्री वकील म्हणता येतील का, जे सत्यापेक्षा विजयाला जास्त महत्त्व द्यायचे? 100%. खोट्याला खरे कसे भासवायचे आणि कोणत्याही परिस्थितीत आपलाच मुद्दा कसा रेटून न्यायचा हे ते शिकवत असत. त्यांच्यासाठी सत्य ही एक सापेक्ष गोष्ट होती. अरे वा, म्हणजे आजकालच्या राजकारणासारखंच आहे हे. हो ना. सॉक्रेटिस आणि प्लेटो यांसारख्या महान तत्वज्ञानांना या प्रवृत्तीचा प्रचंड तिरस्कार होता, कारण त्यात सत्याची अक्षरशः हत्या होत असे. शोपनहावर यांनी याच सोफिस्टांच्या क्लुप्त्यांचा अभ्यास करून हा ग्रंथ लिहिला आहे. पण मला इथे एक मोठा विरोधाभास जाणवतो आणि एक शंकाही आहे. कोणती शंका? शोपनहावर यांचे स्वतःचे जीवन आणि त्यांचे विचार पाहिले तर त्यांचे स्वतःचे एक ब्रीदवाक्य होते की सत्यासाठी जीवन समर्पित करणे. मग सत्याचा इतका आग्रही असणारा हा माणूस असे मॅकियावेलियन पुस्तक का लिहितो? मॅकियावेलियन म्हणजे? आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगायचं तर मॅकियावेलियन म्हणजे जणू काही साम दाम दंडभेद वापरून कोणत्याही कपटी मार्गाने सत्ता किंवा विजय मिळवण्याची वृत्ती. मग असा सत्यशोधक माणूस लोकांना कपटी दावपेच का शिकवतोय? हा प्रश्न अत्यंत रास्त आहे आणि याच प्रश्नाच्या उत्तरात या ग्रंथाची खरी खोली दडली आहे.
काय होतं माहितीये का, शोपनहावर यांनी हे पुस्तक लोकांना एकमेकांना फसवण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी अजिबात लिहिलेलं नाहीये. मग उद्देश काय होता? त्यांचं एक अत्यंत उपहासात्मक आणि संतप्त प्रहार आहे. त्यांच्या आजूबाजूचे राजकारणी, वृत्तपत्रे आणि धूर्त लोक जे छुपे डावपेच वापरून सामान्य माणसाला किंवा खऱ्या विचारवंताला गप्प करतात, त्यांची पोलखोल करण्यासाठी त्यांनी हे लिहिले आहे. अच्छा, म्हणजे त्यांना उघडे पाडण्यासाठी. अगदी. खऱ्या विचारवंतांना या शाब्दिक छळापासून स्वतःचे रक्षण करता यावं, त्यांचा बचाव करता यावा म्हणून ही मांडणी केली गेली आहे. म्हणजे सरळ साध्या भाषेत सांगायचं तर हा ग्रंथ म्हणजे एक प्रकारची ढाल आहे, तलवार नाही. अगदी बरोबर. शत्रूचे डावपेच माहीत असल्याशिवाय आपण स्वतःचा बचाव करूच शकत नाही, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आता आपण या पुस्तकाच्या मुख्य संकल्पनेकडे वळूया. या पुस्तकात 2 शब्दांचा वारंवार उल्लेख येतो, तर्कशास्त्र आणि वितंडवाद. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे? हे बघा, तर्कशास्त्र किंवा लॉजिक हे नेहमी वस्तुनिष्ठ सत्याचा शोध घेते. तिथे 2 व्यक्ती एकत्र येऊन सत्याच्या दिशेने प्रवास करतात. म्हणजे गणितासारखं. हो, समजा आपण गणिताचे एखादे सूत्र सोडवत आहोत. तिथे माझा अहंकार महत्वाचा नसतो, तर उत्तर बरोबर येणं महत्वाचे असते. बरोबर. आणि वितंडवाद? पण वितंडवाद किंवा वादाची कला, ज्याला शॉपेनहॉवर कंट्रोवर्शियल डायलेक्टिक म्हणतात, ती केवळ आणि केवळ जिंकण्यासाठी असते. म्हणजे तिथे सत्याला काहीच किंमत नाही? अजिबात नाही. सत्य कोणाच्याही बाजूने असो, आपल्याला फक्त लढाई जिंकायची असते. तिथे समोरचा माणूस हा सत्याच्या शोधातील आपला साथीदार नसून तो एक शत्रू असतो, ज्याला आपल्याला पराभूत करायचे असते. बापरे, हे ऐकायला थोडं भयानक नाही का? म्हणजे हा ग्रंथ मानवी स्वभावाच्या एका मूलभूत आणि गड त्रुटीकडे बोट दाखवतो. आपण सत्याचा इतका सहज बळी का देतो? हाच तर खरा प्रश्न आहे. माणसे सत्यासाठी का भांडत नाहीत? हो, का भांडत नाहीत? या प्रश्नाचे शोपेनहावर यांनी दिलेले उत्तर खूप बोचरे आहे. त्यांच्या मते याचे मुख्य कारण मानवाचा अंगभूत अहंकार आणि नैसर्गिक क्षुद्रता आहे. अहंकार? मला वाटतंच होतं हे उत्तर असेल. हो, शोपनहावर यांच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा दाभा हा इच्छाशक्ती आणि बुद्धी या 2 संकल्पनांवर आधारलेला आहे. अच्छा, विल अँड इंटेलेक्ट. अगदी बरोबर. त्यांच्या मते मानवी बुद्धी ही त्याच्या आंधळ्या आणि आडमुठ्या इच्छाशक्तीची गुलाम असते. इच्छाशक्तीला नेहमी स्वतःचं वर्चस्व हवं असतं. म्हणजे बुद्धीला सत्य हवं असतं, पण इच्छाशक्तीला फक्त विजय हवा असतो. हो, आणि जेव्हा आपल्या अहंकाराला जिंकायचे असते, तेव्हा बुद्धी एखाद्या भ्रष्ट वकिलासारखी काम करते, जी केवळ त्या विजयासाठी वाटेल ते खोटे युक्तिवाद शोधून काढते. अरे वा, म्हणजे आपला मेंदू हा सत्याचा न्यायाधीश नसून तो आपल्या अहंकाराचा बचाव करणारा एक वकील आहे. अगदी तसंच. आपण अनेकदा पाहतो, आपण विचार करण्यापूर्वीच रागात एखादं विधान करून जातो आणि नंतर जेव्हा आपल्याला आतून जाणवतो की आपली चूक झाली आहे, तेव्हा आपला अहंकार आपल्याला ती चूक मान्य करू देत नाही. हो, आपणच आपल्या चुकीचं समर्थन करायला लागतो. आपण स्वतःचा बचाव करण्यासाठी, आपला अहंकार जपण्यासाठी खोट्याला खरं भासवण्याचा अट्टहास करतो. हेच तर वितंडवादाचं मूळ आहे. मग जेव्हा आपला हा अहंकार दुखावला जातो किंवा वादात अडकतो, तेव्हा तो स्वतःचा बचाव कसा करतो? एखादा माणूस हरत असताना नेमकी कोणती युक्ती वापरतो? यात अनेक डावपेच आहेत. आपण पुस्तकातील या 38 पैकी काही प्रमुख डावपेचांचा आढावा घेऊया. नक्कीच. कोणता आहे पहिला डावपेच? यातला पहिला आणि अत्यंत प्रभावी डावपेच आहे विस्तार करणे किंवा एक्सटेन्शन. विस्तार करणे म्हणजे कसं? हा डावपेच असा काम करतो की एखाद्या व्यक्तीचा विशिष्ट आणि मर्यादित विधानाला त्याच्या मूळ संदर्भाबाहेर ओढून अत्यंत व्यापक बनवायचे. म्हणजे राईचा पर्वत करायचा. अगदी. तुम्ही समोरच्याचे विधान जितके व्यापक कराल, तितके त्यावर हल्ला करणे सोपे जाते आणि स्वतःच्या विधानाला मात्र अत्यंत संकुचित आणि सुरक्षित ठेवायचे. पण एक मिनिट, जर कोणी माझ्या विधानाचा असा उघडपणे चुकीचा आणि मूर्खपणाचा विस्तार करत असेल, तर ते लगेच लक्षात नाही का येणार? लोक इतक्या सहज कसे फसवले जातात? शांत वातावरणात ते लक्षात येईलही, पण एका तापलेल्या वादात कॉग्निटिव्ह ओव्हरलोड म्हणजेच मेंदूवर विचारांचा प्रचंड ताण येतो, भावना दुखावलेल्या असतात. अच्छा, म्हणजे रागात विचार करण्याची क्षमता कमी होते. हो, शोपेनहॉवर यांनी पुस्तकात एक छान उदाहरण दिले आहे. समजा एखाद्याने विधान केले की इंग्रज लोक नाटकात अत्यंत श्रेष्ठ आहेत. बरं. त्यावर दुसरा लगेच प्रतिवाद करतो, पण इंग्रजांना संगीतात आणि ऑपेरामध्ये काहीच कळत नाही, हे तर सर्वांना माहित आहे. अरे पण इथे तर मूळ विषय फक्त नाटक होता. बरोबर.
पण विरोधकाने त्या विधानाचा विस्तार करून त्याला संपूर्ण नाट्यकला आणि संगीत या व्यापक चौकटीत ढकलले आणि मूळ मुद्दा भरकटवला. अरे वा. आजकालच्या टीव्हीवरील न्यूज डिबेट्समध्ये हाच डावपेच वापरून आपल्याला कसे गोंधळात टाकले जाते हे आता माझ्या लक्षात येतंय. हो ना, रोजच बघतो आपण हे. एखाद्याने समजा सरकारच्या एका छोट्या धोरणावर टीका केली तर समोरचा लगेच ओरडून म्हणतो, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की हा संपूर्ण देशच वाईट आहे, तुम्हाला देशाचाच अभिमान नाहीये? अगदी हेच. मूळ मुद्दा एका धोरणाचा असतो, पण त्याला ताणून देशप्रेम या व्यापक मुद्द्यापर्यंत नेलं जातं. हे एखाद्या रबर बँडला तो तुटेपर्यंत ताणण्यासारखं आहे. अगदी अचूक उदाहरण दिलत तुम्ही. रबर बँड ताणून तोडणे. मूळ मुद्दा लहान आणि सुरक्षित असतो, पण त्यांना ताणून ताणून कमकुवत केले जाते. बापरे. आणि दुसरा डावपेच कोणता आहे? यानंतरचा आणखी एक अत्यंत विघातक आणि रोजच्या जीवनात दिसणारा डावपेच म्हणजे अधिकाराचा वापर करणे, म्हणजेच अपील टू अथॉरिटी. हा डावपेच क्रमांक 30 आहे. अरे, हा तर आजकाल सोशल मीडियावर सगळीकडेच दिसतो. तर्काऐवजी बहुमताचा किंवा तथाकथित तज्ज्ञांच्या नावाचा धाक दाखवणे. हो, अगदी. अमुक एका महान व्यक्तीने असं म्हटले किंवा सायन्स असं सांगतं म्हणजे ते खरंच असणार असा युक्तिवाद करणे. पण माणसं स्वतःचा मेंदू का वापरत नाहीत? दुसऱ्याच्या नावावर का अवलंबून राहतात? यामागे एक मोठे मानसशास्त्रीय कारण आहे. शोपनहॉवर यावर भाष्य करताना सेनेका या तत्वज्ञानाचा संदर्भ देतात आणि अत्यंत परखडपणे म्हणतात, माणसे विचार करण्यापेक्षा मरणे पसंत करतील. मरणे पसंत करतील? बापरे. हो, कारण मानवी मेंदूला ऊर्जेची बचत करायची असते. स्वतःच्या बुद्धीने विचार करणे, माहितीचे विश्लेषण करणे हे अत्यंत कष्टाचे काम आहे. म्हणजे विचार करणं नको वाटतं लोकांना. अगदी. त्यामुळे दुसऱ्या एखाद्या तज्ज्ञावर किंवा बहुमतावर विसंबून राहणे हा मेंदूसाठी एक सोपा शॉर्टकट असतो. म्हणजे ज्याला आपण सार्वत्रिक मत किंवा युनिव्हर्सल ओपिनियन म्हणतो ते खरं तर एक मोठा भ्रम आहे. तर 100% भ्रम आहे. शोपनहॉवर स्पष्ट करतात की हे तथाकथित बहुमताचे मत प्रत्यक्षात कसे तयार होते. कसं तयार होतं? ते म्हणतात की हे मत केवळ 2-3 व्यक्तींनी सुरू केलेले असते. बाकीचे लोक निव्वळ आळसामुळे स्वतः विचार करण्याची तसदी न घेता ते अंधमने स्वीकारतात. मेंढरांसारखे एकाच्या मागे एक धावतात. अगदी तसंच. जेव्हा तुम्ही वादात एखाद्याला म्हणता की सगळेच जण असं म्हणतात, तेव्हा तुम्ही त्याच्या तर्कावर नाही तर त्याच्या एकटे पडण्याच्या भीतीवर हल्ला करत असता. हे ऐकायला खरंच अस्वस्थ करणार आहे. म्हणजे आपण ज्या बहुमताच्या जोरावर उड्या मारतो ते बहुमत विचारहीन अनुकरणातून आलेलं असतं. हो, आणि म्हणूनच ते धोकादायक आहे. आता आपण पुढच्या एका महत्त्वाच्या डावपेचाकडे वळूया. विषयांतर करणे किंवा डायव्हर्जन. जेव्हा वादात आपला पराभव निश्चित दिसू लागतो, सगळे पुरावे आपल्या विरोधात असतात, तेव्हा माणूस काय करतो? तेव्हा माणूस हा 29वा डावपेच वापरतो, अचानक विषय बदलणे. आणि तो नवीन विषय मूळ वादाचाच भाग असल्यासारखे अत्यंत आत्मविश्वासाने भासवणे. ही यातली मेख आहे. म्हणजे मूळ विषय सोडूनच द्यायचा? हो. समोरच्याने उपस्थित केलेला मुद्दा आपण खोडून काढू शकत नाही हे लक्षात आल्यावर धूर्त माणसे हा डाव टाकतात. शोपनहॉवर यांनी चीनमधील एका चर्चेचे अत्यंत सुंदर उदाहरण दिले आहे. हो, मला आठवतंय ते उदाहरण. खूप रंजक आहे. तुम्हीच सांगा ते उदाहरण. एका वादात एक व्यक्ती म्हणते की चीनमधील व्यवस्था खूप चांगली आहे, कारण तिथे उच्च कुळात जन्माल्यामुळे अधिकार मिळत नाहीत, तर त्यासाठी परीक्षा द्यावी लागते. बरोबर. त्यावर विरोधकाला जेव्हा उत्तर सुचत नाही, तो हरू लागतो, तेव्हा तो लगेच विषयांतर करतो आणि म्हणतो, पण चीनमध्ये लोकांना अत्यंत क्रूर शिक्षा दिल्या जातात आणि ते लोक खूप जास्त चहा पितात. हो, आता विचार करा, गुणवत्तेवर आधारित नोकरीचा आणि चहा पिण्याच्या सवयीचा काय संबंध? काहीच संबंध नाही. पण तरीही तो अत्यंत आत्मविश्वासाने हे बोलतो. हो, कारण असा अचानक हल्ला करून समोरच्याला गोंधळून टाकले जाते. युद्धाच्या भाषेत सांगायचे तर, शत्रू आपल्या शहरात घुसत असेल तर अचानक दुसऱ्याच आघाडीवर युद्ध सुरू करायचे, जेणेकरून शत्रूचे लक्ष विचलित होईल. अच्छा, म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासाठी समोरच्याला दुसऱ्या विषयात अडकवायचं. अगदी. आजकालच्या भाषेत याला वॉटअबाउटरी म्हणतात. तुम्ही एखादा सद्यस्थितीतला प्रश्न विचारता आणि समोरचा लगेच म्हणतो, पण 50 वर्षांपूर्वी त्या दुसऱ्या देशात काय झालं होतं त्याचं काय? बरोबर. आणि आपण मूळ मुद्दा सोडून त्या जुन्या इतिहासावर भांडायला लागतो. आपला विजय हातातून निसटतो. आपण स्वतःचा बचाव करण्यात अडकतो आणि मूळचा जिंकलेला वाद हरतो. पण या सर्व डावपेचांच्या पलीकडे जाणारा एक शेवटचा 38वा डावपेच आहे, ज्याला शोपनहॉवर अंतिम उपाय किंवा द अल्टिमेट स्ट्रॅटेजी म्हणतात. तो काय आहे? जेव्हा तर्काचे सगळे मार्ग बंद होतात, विषयांतर करूनही उपयोग होत नाही,
तेव्हा अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक अपमान आणि शिवीगाळ करणे. यालाच ॲड हॉमिनेम म्हणतात का? हो, समोरच्या व्यक्तीच्या चारित्र्यावर, दिसण्यावर किंवा कुळावर थेट हल्ला करणे. पण मला इथे एक प्रश्न पडतो. जर तुम्ही एखाद्यावर असा वैयक्तिक हल्ला करत आहात, याचा अर्थ तुम्ही मुद्द्यावर बोलू शकत नाही आहात. बरोबर आहे. म्हणजे अप्रत्यक्षपणे तुम्ही स्वतःचा पराभव जगासमोर मान्य करत आहात ना. मग हा डावपेच कसा काय असू शकतो? तार्किकदृष्ट्या तुम्ही म्हणताय ते पूर्णपणे बरोबर आहे. तुम्ही हरला आहात हेच त्यातून सिद्ध होते. पण इथे शोपनहॉवर मानवी मनाचे एक वेगळंच आणि गडद सत्य समोर आणतात. कोणतं सत्य? थॉमस हॉब्स या तत्वज्ञाचा संदर्भ देऊन ते सांगतात की मानवी मनाला सर्वात मोठा आनंद कशातून मिळतो, तर स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजण्यातून. अच्छा, म्हणजे अहंकार सुखावण्यातून. अगदी. जेव्हा माणूस समोरच्याला अपमानित करतो तेव्हा त्याच्या अहंकाराला एक अत्यंत विकृत समाधान मिळते आणि हे समाधान त्याला पराभवाच्या दुःखापेक्षा जास्त महत्वाचे वाटते. म्हणजेच जेव्हा नवरा बायकोच्या वादात मुद्दे संपतात तेव्हा अचानक तुम्ही अगदी तुमच्या आईसारखेच आहात असा जो वैयक्तिक हल्ला होतो तो हा 38वा डावपेच आहे तर? हो, अगदी तसंच. तिथे तर्क संपतो आणि समोरच्याला भावनिक दुखापत करून स्वतःचा अहंकार सुखावला जातो. तो वाद तिथून पुढे तर्काचा राहतच नाही, तो निव्वळ भावनांचा आणि अहंकाराचा संघर्ष बनतो. मग या सगळ्याचा नेमका अर्थ काय काढायचा? हे सर्व ऐकताना एक विचित्र प्रकारची अस्वस्थता येते. मला वाटतं हा ग्रंथ केवळ काही डावपेचांची यादी नाहीये. नाही, अजिबात नाही. तर मानवी मनाच्या पोकळपणाचे आणि अहंकाराच्या शोकांतिकेचं हे एक अत्यंत विदारक चित्र आहे. आपण सत्यापेक्षा स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात इतके आंधळे असतो की खोटे सिद्ध होऊ नये म्हणून आपण स्वतःशीच प्रतारणा करतो. हे अगदी योग्य विश्लेषण आहे तुमचं. आणि म्हणूनच या पुस्तकाकडे बौद्धिक लसीकरण म्हणून पाहिलं पाहिजे. इंटेलेक्च्युअल इनॉक्युलेशन. हो, जशी लस आपल्याला आजारापासून वाचवते तसे हे ज्ञान आपल्याला वैचारिक फसवणुकीपासून वाचवते. हे डावपेच शिकण्याचा मुख्य उद्देश दुसऱ्याला फसवणे हा अजिबात नसून स्वतःचे विचार कलुषित होण्यापासून वाचवणे आहे. म्हणजे कोणी आपल्यावर डावपेच वापरले तर ते आपल्याला ओळखता आले पाहिजेत. अगदी बरोबर. जेव्हा आपल्याला हे कपटी डावपेच समजतात तेव्हाच आपण वादाच्या प्रसंगात खऱ्या अर्थाने शांत आणि तार्किक राहू शकतो. आणि हा विचार खूप अंतर्मुख करणारा आहे. आपण ज्याला समाजमान्य किंवा बहुमताचा विचार म्हणतो तो नेहमीच खरा नसतो. हो ना, आपण मगाशीच पाहिलं ते. हे ऐकताना प्रत्येकाने स्वतःच्या धारणा तपासून पाहिल्या पाहिजेत. आपण एखादा विचार का मानतो? कारण तो सत्य आहे की केवळ अनेकांनी तो मानला आहे म्हणून? आपण कोणाच्या तरी अधिकाराच्या वापराने फसवलं तर जात नाही आहोत ना. अगदी बरोबर. शोपनहॉवर यांचा या संपूर्ण ग्रंथाचा जो अंतिम निष्कर्ष आहे तो अत्यंत शांत पण भेदक आहे. काय आहे तो निष्कर्ष? त्यांनी सुचवले आहे की 100 पैकी जेमतेम एकच माणूस असा असतो जो खऱ्या अर्थाने वाद घालण्याच्या योग्यतेचा असतो. बाकीच्या 96 किंवा 90% लोकांना मूर्ख बनण्याचं स्वातंत्र्य दिले पाहिजे. मूर्ख बनण्याचं स्वातंत्र्य हे खूपच प्रॅक्टिकल आणि सखोल आहे. हो, त्यांच्याशी वाद घालत बसण्यात, त्यांना सत्य पटवून देण्यात आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे आपण प्रत्येकाशीच लढण्याची किंवा प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर भांडत बसण्याची गरज नाही. जेव्हा आपण पुढच्या वेळी एखाद्याशी वाद घालत असू तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारायला हवा. आपण खरोखर सत्याच्या शोधात आहोत की केवळ आपला अहंकार जिंकू पाहत आहे? हेच सर्वात महत्वाचं आहे. सत्य प्रस्थापित होण्यापेक्षा मी कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याची तर आपली धडपड नाहीये ना. आणि तिथेच आपल्याला थांबता आलं पाहिजे. कारण अनेकदा शांततेचं मोल हे सत्याच्या अट्टहासापेक्षा खूप अधिक असू शकते. शोपनहॉवर यांनी या ग्रंथाच्या शेवटी एका अतिशय सुंदर अरबी म्हणीचा संदर्भ दिला आहे जो आपण कायम लक्षात ठेवायला हवा. कोणती म्हण आहे ती? ते म्हणतात, मौनरूपी झाडाला लागणारं फळ म्हणजे शांती. काय सुंदर विचार आहे हा. मौनरूपी झाडाला लागणारं फळ म्हणजे शांती. कधीकधी वाद न घालणे हाच वादावरचा सर्वात मोठा विजय असतो. जर या कथा हे विचार ऐकणाऱ्यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिले असतील तर हा संवाद, हा विचार इतरांपर्यंत पोहोचवा. अगदी नक्की पोहोचवा. कारण अशा कथा जिवंत ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, दी आर्ट ऑफ ऑलवेज बीइंग राईट हे पुस्तक पुन्हा एकदा हातात घेऊन वाचण्यासारखं नक्कीच आहे. तुमच्या जवळच्या पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन हे सहज उपलब्ध होईल. तेव्हा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयावर, असा सखोल विचार करण्यासाठी.